नमस्कार मंडळी. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे. वयाच्या 38व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. आज रविवार पहाटे 4 वाजता कर्करोगाने प्रियाचं निधन झाल्याची माहिती समोर आली. प्रिया मराठेने अनेक मालिकांमधून काम केलं आहे. या सुखानुया ही तिची पहिली मराठी मालिका. त्यानंतर तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलंय. प्रियाच्या मालिकांसोबत तिचे खाजगी आयुष्य देखील चर्चेत असायचे. अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे हे जोडपं मराठी सिनेसृष्टीतील आयडियल कपल म्हणून ओळखलं जायचं. प्रियाच्या निधनाने शंतनूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रिया आणि शंतनू यांची लव्ह स्टोरी देखील खूपच हटके आहे. या दोघांच्याही लग्नाला आता 13 वर्ष पूर्ण झालीत. एका जवळच्या मैत्रिणीमुळे त्यांची ओळख झाली. अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करत असताना प्रिया आणि शंतनूची ओळख झाली. प्रिया तिच्या मैत्रिणीसोबत मुंबईत राहत होती. याच वेळी शंतनू सुद्धा मराठी सिनेसृष्टीत आपला पाय रोवत होता. पुढे एका कॉमन मैत्रिणीमुळे त्यांची ओळख झाली आणि या मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं. 1.5 वर्ष डेट झाल्यानंतर शंतनूने प्रियाला फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं. दोघं डेट करत असताना तो तिला एके दिवशी फिल्म सिटीमध्ये एका ठिकाणी घेऊन गेला. चांदण्याच्या प्रकाशात आणि गुडघ्यावर बसून शंतनूने प्रियाला प्रपोज केलं होतं. प्रियाने देखील लगेचच होकार दिला होता. पण काही काळ दोघांनी आपलं नातं गुपचूप ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अखेर 24 एप्रिल 2012 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. इतकंच नव्हे तर अभिनय क्षेत्रात यश मिळाल्यानंतर या दोघांनी व्यवसायातही आपला जम बसवला. शंतनू आणि प्रियाने एक कॅफे सुद्धा सुरू केला होता. आता प्रियाच्या अशा एकाकी जाण्याने शंतनूला मोठा धक्का बसला आहे. प्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर या सुखानुया या मालिकेतून तिने टीव्ही विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिने 4 दिवस सासूचे, तू तिथे मी, ऑलमोस्ट सुपर संपन्न यासोबतच येऊ कशी कशी मी नांदायला अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून काम केलंय. गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने तू तिथे मी, तुझेच मी गीत गाते यासारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. तिची तुझेच मी गीत गाते या मालिकेमधील मोनिका ही भूमिका खूपच गाजली. यासोबतच तिने पवित्र रिश्ता, उतरन, कसम से, बडे अच्छे लगते है अशा हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रियाने मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. परंतु प्रियाच्या अशा अचानक एक्झिटने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.